जय महाराष्ट्र मित्रांनो, रेल्वेमध्ये जॉबला लागायचं तुमचं स्वप्न आहे तर इंडियन रेल्वे तर्फे जबरदस्त भरती निघाली आहे। तुम्ही ते वाचू शकणार आहात। टोटल 14,298 जागांसाठी भरती असणार आहे। जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे, कारण की इथे तुम्ही वाचू शकतात इनास जागा वाढून आलेल्या आहे आणि त्यातल्या त्यात अप्लाय करणं पण अगदी सोपं आहे। डिटेलमध्ये समजून सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकताय, कारण की तुम्ही ते बघू शकताय टेक्निशियन ग्रेड 1 त्यासाठी 1092 जागा, टेक्निशियन ग्रेड 3 यासाठी सगळ्यात जास्त 8052 जागा आहे आणि टेक्निशियन ग्रेड 3 यासाठी 5154 जागा, अशा टोटल 14,298 जागा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा। डिटेलमध्ये सांगतोय त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन बिझनेस आयडिया, जॉब अपडेट, गव्हर्नमेंटची अपडेट, स्कॉलरशिपची माहिती असे भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकाल। तर मित्रांनो, भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्या अंतर्गत जबरदस्त अपडेट आलेला आहे। जागा वाढून निघालेल्या आहे। तुम्ही या PDF मध्ये सगळी माहिती वाचू शकणार आहात। ओके, जसं की इथे बघू शकताय टेक्निशियनच्या टोटल 9,144 वॅकन्सी निघाल्या होत्या वेगवेगळ्या 17 कॅटेगरीज मध्ये, पण आता या कॅटेगरीज वाढून आलेल्या आहे आणि जागा सुद्धा वाढून आला आहे, कारण की टोटल 22 नवीन कॅटेगरी आलेल्या आहे। त्यामुळे आधी ज्यांनी हा फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी पण संधी आहे आणि ज्यांनी फॉर्म भरला नव्हता, ज्यांची संधी चुकली होती, ते आता पुन्हा फॉर्म भरू शकणार आहात। त्यातल्या त्यात तुम्ही आधी फॉर्म भरला होता, चुकून तुम्ही जर एखादा वेगळा झोन सिलेक्ट केला होता, तुम्हाला तो झोन चेंज करायचा आहे, ती पण तुम्हाला इथे संधी मिळणार आहे। त्यामुळे आता टोटल जागा झालेल्या आहे 14,298 जागा झालेल्या आहे। जसं की तुम्ही ते खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकणार आहात, ही अपॉर्च्युनिटीचा फायदा जास्तीत जास्त जणांनी घ्यायचा आहे, कारण की तुम्ही एक्झिस्टिंग ऑलरेडी फॉर्म भरला आहे किंवा तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचा आहे, कारण की अनेकांकडे डॉक्युमेंट नव्हते, फॉर्म भरायचा राहून गेला, तर ते सगळे 2 ऑक्टोबर पासून 16 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरू शकणार आहात। ओके, आणि त्यातल्या त्यात ज्यांना ज्यांना करेक्शन करायचं आहे, कोणाचं काही डेट वगैरे चुकलेली आहे तर तुम्ही वेगळा झोन टाकला होता, आता तुम्हाला झोन चेंज करायचा आहे, कारण की जागा वाढून निघाल्या आहे, त्यामुळे झोन पण वाढलेले आहे। ते जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर ते तुम्ही 17/10 पासून 21/10 मध्ये करू शकताय। चेंजेससाठी तुम्हाला इथे 250 रुपये चार्जेस लागणार आहे। मित्रांनो, रेल्वेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे, त्यामुळे रेल्वेमध्ये गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला जर पाहिजे असेल तर हेच ती वेळ आहे। नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे, प्रयत्न केलं पाहिजे। डिटेलमध्ये सांगतोय, काही अडचण असेल तर तुम्ही यांना इथे कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा इथे मेल पण करू शकताय। कॉन्टॅक्ट करण्याची वेळ सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत असणार आहे। 27/9/2024 रोजी हे अपडेट आलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकताय। जसं मी तुम्हाला सांगितलं, टेक्निशियन ग्रेड A हे ऑलरेडी होतं 1092 जागा, टेक्निशियन ग्रेड 3 हे पण ऑलरेडी होतं 8052 जागा, पण ह्या ज्या टेक्निशियन ग्रेड 3 जे आहे वर्कशॉप अँड PSU यासाठी तुम्हाला 5154 जागा डायरेक्ट वाढून मिळालेल्या आहे, नवीन आलेल्या आहे। आता कोण कोण अप्लाय करू शकताय, तर ग्रेड 1 साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुमचं BSc झालं पाहिजे। BSc फिजिक्स झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स झालं आहे, कम्प्युटर सायन्स झालं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेलं आहे, इन्स्ट्रुमेंटेशन झालं आहे, किंवा तुम्ही डिप्लोमा केलेला आहे, इंजिनिअरिंग डिप्लोमा, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आणि तुम्हाला या 8 आणि 5 या जवळपास 13,000 जागांसाठी अप्लाय करायचं आहे, तर तुम्ही फक्त 10वी पास आहात आणि संबंधित तुमचा ट्रेड झाला आहे, ITI झालेला आहे। मग बघा, भरपूर सारे ट्रेड आहे, म्हणजे तुम्ही कुठलाही ITI केला आहे त्या प्रत्येकाचं जवळपास इथे नाव असणार आहे। जसं की फिटर झालं, टर्नर झालं, वेल्डर झालं, असे भरपूर सारे ITI तिथे तुम्ही लागू शकणार आहात। जसं की इथे दिले बघा, 1 जुलै 2024 रोजी इथे वयाची अट सांगितलेली आहे। SC ST OBC साठी इथे बघा सूट दिलेली आहे। SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, 18 ते 36 तुमचं वय पाहिजे, पण सूट जर धरली तर 36 + 5 म्हणजे 41 वयापर्यंत तुम्ही ST ST मध्ये अप्लाय करू शकताय। आणि दुसऱ्या पदासाठी 18 ते 33 वय पाहिजे तुमचं, पण त्यातही वयामध्ये सूट आहे।
संपूर्ण भारतामध्ये नोकरी ठिकाण आहे, तुम्ही कुठला झोन सिलेक्ट करता त्यानुसार तुम्हाला इथे जॉब मिळेल. इथे जनरल, OBC आणि EWS साठी 500 रुपये फी आहे आणि ट्रान्सजेंडर तुम्ही आहात, SC ST मधून आहात, एक सर्व्हिसमन तुम्ही आहात, महिला आहात, तर तुम्हाला 250 रुपये फी असणार आहे. आपली जी एक्झाम आहे ती ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे, जी की कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. याची सगळी माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली आहे, तिथे पण PDF मध्ये सगळी माहिती मिळून जाईल. त्यामुळे 2 ऑक्टोबरपासून फॉर्म सुरू होत आहे. जे एलिजिबल आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.